मित्रांनो नमस्कार. आजही काही प्रश्नांची आपण चर्चा करतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न बघणार आहोत. सहाय्यक सहकारी अधिकारी 2023 करता विचारलेला हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे. 4 पर्याय तुमच्यासोबत आहेत. मदर वॉन्ट देम नॉट टू ड्राईव्ह फास्ट ॲज देअर वॉज डॅश टाईम फॉर द मॅच टू स्टार्ट. 30 सेकंदाचा वेळ आहे. वाक्याचा संदर्भ जर तुम्हाला कळाला तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला मित्रांनो वेळ लागणार नाही. अगदी सहज या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. होकॅबच्या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासोबत आहे. काय उत्तर असावं असं तुम्हाला वाटतं? कमाल. येस मित्रांनो, वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला कळालं असं. वाक्याचा संदर्भ बघा. मदर वॉन्ट देम म्हणजे आईनं त्यांना सूचना केलेली आहे, वॉर्निंग दिले आहे. नॉट टू ड्राईव्ह फास्ट ड्राईव्ह करायची काही गरज नाही, कारण अजून आपल्याकडे मॅच सुरू व्हायला पुरेसा वेळ आहे. मोर टाईम इज नॉट देअर. लिटल टाईम तर येणारच नाही, हे तर येणार नाही. याचा अर्थ इनफ टाईम फॉर मॅच टू स्टार्ट. म्हणजे बेसिक टप्पा आपल्याला व्यवस्थित पूर्ण असेल, वाक्याचा संदर्भ जर मला व्यवस्थित कळत असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं मित्रांनो अगदी सहज पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. अशाच पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आहे. गाळलेल्या जागा भरायच्या आहे. आर्टिकलच्या संदर्भातला प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. क्लर्कचा प्रश्न आहे मित्रांनो 2023 करताचाच. अशा पद्धतीच्या 2 गाळलेल्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. फ्लावर्स बूम ओनली इन डॅश मंथ ऑफ मे. वाक्य वाचून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते. हा जर तुम्ही भाग बघितला फ्लावर्स मित्रांनो, हा जर तुम्ही भाग बघितला, हा फ्लावर्स हा भाग आहे बरोबर. हा फ्लावर्स हा जर भाग तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की कशा पद्धतीनं हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. हा फ्लावर्स बरोबर. हे जे फ्लावर्स आहे हे मित्रांनो प्ल्युरल आहे. येस, हे जर बघितलं तर मित्रांनो हे प्ल्युरल आहे, सांगायची गरज नाही, हे प्ल्युरल आहे. येस, जस्ट अ मिनिट, हे प्ल्युरल आहे. ओके, आता प्ल्युरल असेल तर तर येणार नाही, हा भाग निघून गेला. ओनली मंथ ऑफ मे. एम हा जो आहे हा वोवल साऊंड आहे का कॉन्सोनंट साऊंड आहे? हा कॉन्सोनंट साऊंड आहे, त्यामुळे या ठिकाणी ॲन तर येणार नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे पर्याय राहिले ते म्हणजे द का द. मंथ ऑफ मे, ऑफ मे ही मित्रांनो या ठिकाणी फ्रेज म्हणून काम करते. नामाच्या समोर अशी फ्रेज येते त्यावेळा द वापरलं जातं, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. प्ल्युरल द फ्लावर्स ब्लूम ओनली इन द मंथ ऑफ मे. द असायला पाहिजे. म्हणजे साधे प्रश्न आणि बेसिक, मी काय सांगतोय बघा की बेसिक जर अशा पद्धतीनं माझं क्लिअर असेल तर प्रश्नाची उत्तरं द्यायला मित्रांनो तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही. कारण अशा पद्धतीचे प्रश्न आणि अशा पद्धतीची चर्चा आणि बेसिक जर तुम्हाला तयारी करायची असेल तर AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे त्या ॲपवरती तुम्ही जाऊ शकता. यस, दुसरा असाच प्रश्न मित्रांनो तुमच्यासोबत आहे. मंत्रालय लिपिक करताचा प्रश्न आहे. सचिन वॉज लुकिंग ग्लूमी ॲज ही वॉज रीडिंग अ सॅड पोएम. मित्रांनो होकॅबचाच प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन विच इंडिकेट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. 4 पर्याय तुमच्याकडे आहेत आणि 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. ग्लूमी, यस. आता प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. वाक्याचा संदर्भ जर तुम्ही बघायला चालू केलं तर कळतंय. सचिन वॉज लुकिंग ग्लूमी ॲज ही वॉज रीडिंग सॅड पोएम. आता तो दुःख असणारी कविता वाचायला लागलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तो दुःखी असेल बरोबर. मग दुःखीसाठी आपल्याला शब्द बघावा लागेल. मग दुःखीसाठी शब्द आपल्याकडे सापडतो. गुड येईल का? डिलायटेड म्हणजे आनंदी,
चेअरफुल होईल का अनहॅपी? मित्रांनो, इतके सोपे प्रश्न असतात हे आपल्याला कळाले पाहिजे. एवढे सोपे प्रश्न मित्रांनो असतात की ज्या संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. साधे प्रश्न जर अशा पद्धतीने आपण बघत गेलो तर प्रश्नांची उत्तरं काढायला मित्रांनो कुठेही तुम्हाला वेळ लागणार नाही. काय उत्तर असावं? कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द मोस्ट सुटेबल फॉर्म ऑफ द वर्ब. येस. Why didn't you go to the movies with them? Well, they dashed before I reached here. टेन्सच्या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासोबत आहे. मित्रांनो, वाक्य जर तुम्ही वाचून बघितलं, विचारलेला प्रश्न बघितला तर हा विचारलेला प्रश्नसुद्धा पास्ट टेन्समध्ये आहे. वाय डिडंट यू गो टू द मूवीज विथ दॅम? डिडंट यू गो असं म्हटलेलं आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला दिसते हा पास्ट टेन्स आहे. उत्तरसुद्धा पास्ट टेन्समध्ये पाहिजे. वाल दे डॅश बिफोर आय रीच हियर. रीच्ड पास्ट टेन्स आहे म्हणजे लिव्हिंग येणार नाही, हेही येणार नाही. एक कॉमन गोष्ट मित्रांनो कायम लक्षात ठेवा. एक कॉमन गोष्ट वाक्यामध्ये ज्यावेळा असं बिफोर दिसतं, या ठिकाणी ज्यावेळा असा सिम्पल पास्ट दिसतो, राईट, हा जेवढा सिम्पल पास्ट जेवढा दिसतो त्यावेळा या ठिकाणी तुम्हाला पास्ट परफेक्ट वापरायचा आहे. उत्तर तुमचं येणार आहे मित्रांनो सी. साधी लॉजिकची गोष्ट जर कळाली तर मी क्लर्क होऊ शकता. 2023 करताचा हा प्रश्न तुमच्यासोबत होता की अशा पद्धतीचे सोपे प्रश्न राहतात. फक्त अशा प्रश्नांकरता आपण तयार असणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन to substitute the underlined segment in the given sentence. I met Neha several years ago. several या शब्दाकडे थोडंसं लक्ष दिलात तर उत्तर अगदी सहज येऊ शकतं. कारण या ठिकाणी टेन्सचा वापर तुमचा व्यवस्थित असेल तर हा डिपार्टमेंटल PSI 2019 करताचा प्रश्न अगदी सहज सुटू शकतो. मेट. ओके, या सेव्हरल इयर्स ॲगो खूप वर्षापूर्वी. आता ज्या वेळेला मित्रांनो अगदी पाठीमागचा उल्लेख केलेला असतो त्या जस्ट अ मिनिट. अगदी ज्यावेळा पाठीमागचा उल्लेख केलेला असतो त्यावेळेला त्या ठिकाणी पास्ट परफेक्टचा वापर करायचा असतो. त्यामुळे या ठिकाणी हॅड मेट येणार आहे. 2019 करताचा हा प्रश्न होता की जिथं तुम्हाला अगदी बेसिक रचना जर माहिती असेल तर या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देऊ शकता. होकॅबच्या संदर्भातला प्रश्न आयडेंटिफाय द ऑड पेअर्स फ्रॉम द फॉलोइंग 2020चा प्रश्न. बिगिन, रेज, कम्फर्ट, रिलीफ, ब्युटिफुल, हँडसम अँड चीप, चीप. देर आर द पेअर्स विच गोज ऑड. आता या ठिकाणी तुम्हाला काही पेअर्स दिसतील ज्या ऑड दिसतील त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते की तुम्हाला वेगळी पेअर शोधायची आहे, राईट. या ठिकाणी बघितलं ब्युटिफुल, हँडसम हे समानार्थी आहे थोडक्यात, राईट. ओके, कम्फर्ट असेल तर रिलीफ असेल हे तर आहे. ऑड पेअर ओळखायच्या. बिगिन आणि राईज. बिगिन म्हणजे सुरुवात होणे, राईज म्हणजे वाढ होणे. याचा आणि याचा काहीच संबंध दिसत नाही त्यामुळे ए तर असायला पाहिजे. चीफ, ओके, आणि चीफ हे दोन शब्द एकमेकाशी काही संबंधित नाही. याचा अर्थ आहे शुल्लक आणि याचा अर्थ आहे मुख्य आणि याचा काही संबंध नाही. म्हणजे ए आणखी डी असायला पाहिजे. मित्रांनो उत्तर तुमचं यायला पाहिजे. 3 नंबर ASOचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातील. होकॅबच्या संदर्भात पॅटर्न मित्रांनो कसा असू शकतो या संदर्भातली आपली सगळी चर्चा चालू आहे. हा पॅटर्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात.
व्होकॅबचाच परत प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडम. 2023चा प्रश्न, क्लाउड ऑन द हॉरायझन, समथिंग इम्पॉसिबल, प्रॉब्लेम दॅट कुड ॲपियर इन द फ्युचर, or being extremely cautious, or to fail terribly. प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो कळतं, क्लाउड्स ऑन हॉरायझन, क्लाउड्स ऑन हॉरायझन, राईट. क्लाउड्स हा जो सिम्बॉल आहे हा अडचणीचा सिम्बॉल आहे. ओके, ज्या वेळेला सूर्य उगवलेला असतो, ज्या वेळेला सूर्य उगवून वर येतो आणि समजा प्रकाश येत नसेल तर समोर तो ढगानं झाकलेला असतो. क्लाउड इज द सिम्बॉल ऑफ प्रॉब्लेम. क्लाउड्स ऑन द हॉरायझन, हॉरायझनचा शब्द तुम्हाला माहिती असावा. क्षितिज असा त्याचा अर्थ आहे. समथिंग इम्पॉसिबल, होणार नाही. बीइंग एक्स्ट्रीमली कॉशियस ऑर टू फेल टेरिबली, प्रॉब्लेम दॅट कुड ॲपियर इन द फ्युचर, हे त्याचं उत्तर असणार आहे. क्लाउड इज अ सिम्बॉल ऑफ प्रॉब्लेम. हे जर माझ्या लक्षात आलं तर मित्रांनो अशा पद्धतीच्या इडम्स आपण अगदी सहज डिराईव्ह करू शकतो किंवा अशा पद्धतीच्या इडमचा अर्थ आपण सहज काढू शकतो. प्रश्न कसा दिला आहे बघा, क्लर्क सी 2023चा प्रश्न आणि प्रिपोजिशनवरचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर मित्रांनो काय असावं? टेररिस्ट्स ब्रोक डॅश द पार्लमेंट अ फ्यू इयर्स बॅक. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर ब्रेक, तुम्हाला क्रियापद जे माहिती पाहिजे ते म्हणजे ब्रेक इनटू. ओके, ब्रेक इनटूचा अर्थ आहे मित्रांनो तोडून प्रवास करणे. तोडून, एखादी गोष्ट तोडून प्रवास केली जाते त्यावेळेला त्याला ब्रेक इनटू असं म्हटलं जातं. इनटू या ठिकाणी लागतं हे आपल्याला कळालं पाहिजे. मोमेंट दाखवणारं ज्यावेळेला वर्ब दिसतं त्यावेळेला त्या ठिकाणी इनटूचा वापर केला जातो. ब्रेक इनटू, ब्रेकअप होणार नाही, आऊट होणार नाही, डाऊन होणार नाही, या ठिकाणचा तुमचा ऑप्शन असणार आहे तो म्हणजे ब्रेक इनटू. तोडून प्रवेश केलेला आहे पार्लमेंट हाऊसमध्ये काही वर्षापूर्वी. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवत असताना फ्रेझल वर्बचा जर आपला व्यवस्थित अभ्यास असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं काढायला मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. द टॉपर्स ऑफ एव्हरी बॅच वर डॅश स्कॉलरशिप्स. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. रचनेच्या संदर्भात तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्हची जर काही माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज पद्धतीनं देऊ शकाल. द टॉपर्स ऑफ एव्हरी बॅच वर डॅश स्कॉलरशिप्स. ओके, अवॉर्डिंग इज देअर, अवॉर्डेड, बीन अवॉर्डेड, आउट टू बी अवॉर्डिंग. प्रश्न बघितल्यानंतर या ठिकाणचे ऑप्शन्स हे असे आहेत. आता या ठिकाणी वर आलेला आहे. बऱ्याचशा लोकांना अवॉर्डिंग वाटू शकतं, ते चुकीचं आहे. कारण हा जो भाग आहे टॉपर्स, द टॉपर्स ऑफ एव्हरी बॅच, हा जो भाग आहे हा ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून काम करताना दिसतो. आणि ज्यावेळा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो त्यावेळा ती रचना मित्रांनो असते पॅसिव्हची. आणि अशा ठिकाणी पॅसिव्हचा फॉर्म आपल्याला वापरावा लागतो. त्यामुळे अवॉर्डिंग येणार नाही, बीन अवॉर्डेड येणार नाही. याचं कारण असं आहे वेअर बीइंग असतं तर ते चाललं असतं. त्यामुळे सीचं ऑप्शन हे निघणार नाही, हेही निघून जाईल. आउट टू बी अवॉर्डिंग हे तर होणारच नाही. त्यामुळे उत्तर असणार आहे मित्रांनो बी अवॉर्डेड, कारण हा पॅसिव्हचा भाग आहे. पॅसिव्ह आणि हे आहे सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल मित्रांनो तर अशा पद्धतीच्या सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह कसं आहे तर सिम्पल पास्ट टेन्स पॅसिव्ह म्हणाल तर ऑब्जेक्ट आहे प्लस वॉज वेअर आहे आणि प्लस वर्ब थर्ड फॉर्म आहे.
हा जो आहे हा वर्ब थर्ड फॉर्म हा आपल्याला बघावा लागतो आणि मग आपल्याला कळते की या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्हची रचना वापरलं जाणं अपेक्षित आहे. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय दिसतं बघा, तर अशा पद्धतीनं गाळलेल्या जागाभराचा राज्यसेवेचा प्रश्न आहे. वाय डिडंट यू गो टू द मूव्हीज विथ दॅम? वेल दे डॅश बिफोर आय रीच्ड देअर. टेन्सच्या संदर्भातला प्रश्न मित्रांनो मगाशी बोललो होतो. हे बिफोर जर अशा पद्धतीनं वाक्यात दिसत असेल तर तुम्ही काय उत्तर देणार आहात? येस. आता या प्रश्नाकडे जेव्हा तुम्ही बघता त्यावेळा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी पास्ट टेन्सचा वापर आहे. वेल दे बिफोर या ठिकाणी बिफोरचा वापर आहे आणि रीच्ड या ठिकाणी घेतलेला हा आहे सिंपल पास्ट टेन्स. बरोबर. हा जर सिंपल पास्ट टेन्स असेल आणि वाक्यामध्ये असं बिफोर असतं त्यावेळा पास्ट परफेक्टचा वापर करायचा असतो. याचा अर्थ मित्रांनो हे 3 नंबरचा ऑप्शन सी हॅड लेफ्ट. वेल दे हॅड लेफ्ट बिफोर आय रीच देअर. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत प्रश्न दिसतात जे व्होकॅबशी संबंधित असतात, ग्रामरशी संबंधित असतात. आयोगाचा पॅटर्न हा मित्रांनो अशा पद्धतीनं चाललेला असतो आणि अशा पद्धतीचा कोर्स जर तुम्हाला बघायचा असेल तर हा कोर्स तुम्हाला AK फाउंडेशन नावाच्या ॲपवर तुम्हाला भेटू शकतो. हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. थँक्यू व्हेरी मच.